नमस्कार मित्रांनो. आज एक विशेष विचार जो तुम्हाला आणि मला दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चित तुम्ही या विचाराशी सहमत व्हाल. मित्रांनो, आजचा विचार आहे, आहे त्याची कदर करा. आहे त्याची कदर करा. होय मित्रांनो, आज तुमच्याकडे काय काय आहे? व्यक्तिगत स्वरूपात, कौटुंबिक स्वरूपात, एक जे तुम्ही काही निर्माण केलेलं आहे तुमचं जीवन, त्या संबंधामध्ये तुमच्याकडे ज्या ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, त्या सर्व गोष्टी जर खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आहेत, तर निश्चित तुम्ही त्याबद्दल आभार मानले पाहिजेत आणि त्याची कदर केली पाहिजे, त्याची व्हॅल्यू केली पाहिजे. मग तुम्ही करत आहात का? का नाही? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे? तेव्हा चला आपण त्याच्यावरती थोडं उत्तम पद्धतीने आपल्याला समजण्यासाठी आणि इतरांना समजून सांगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. अर्थात ही जी गोष्ट आहे ती तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या व्यक्ती जीवनातली गोष्ट आहे. मग हे नक्की काय आहे? आपण अनेकदा एखादी गोष्ट गमावल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कळते. बघा, आयुष्यामध्ये तुम्ही कोणाशी मैत्री केली, ती मैत्री गमावली आहे का? पहा, आयुष्यामध्ये तुम्ही कुणाशी तुमचं नातं जोडलं आणि ते नातं खऱ्या अर्थानं राहिलं नाही, तेही गमावलं. म्हणजे अर्थात तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने व्यक्तिगतरित्या स्वतःला वेगवेगळ्या नातेसंबंधाने असेल, कदाचित एखादी बहुमोल वस्तू असेल, आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कधी कधी त्या गोष्टींपासून दूर गेला असाल. मग दूर जाणं किंवा गमावणं याचाच अर्थ असा आहे की जेव्हा ती गोष्ट आपल्याकडे असते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही. तसंच तुमच्या संगती कोणी जर तुमचे मित्र असतील, तुमचे कोणीतरी जवळचे असतील, कोणी अशी व्यक्ती असेल, मग ते कोणीही तुमच्यामध्ये असू शकतं की जे तुम्हाला, ते जेव्हा तुमच्या जवळ असतात तर त्याची किंमत तुम्हाला लक्षात येत नाही. ते, अरे ठीक आहे ना, आहे माझ्याबरोबर, काय असे कितीतरी लोक आहेत माझ्याबरोबर, अशी मानसिकता बऱ्याच वेळा लोकांची तयार होते. आणि इथेच एक गोष्ट आहे मित्रांनो, आणि ती गोष्ट आहे, ही गोष्ट खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला विचार करण्याची आहे. कारण आपण ज्याच्या संगती असतो किंवा ज्याच्या संगतीनं आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असतो, मग ती पत्नी आहे, पती आहे, भाऊ आहे, मुलगा आहे, जे काही नातं आहे, ते नातं कधीही हलक्यात घेऊ नका आणि कधीही साधं वाटू देऊ नका. कारण मित्रांनो, ती जी गोष्ट आहे, ती गोष्ट तुम्हाला असताना त्याची किंमत जर कळाली नाही, तर लक्षात ठेवा, नंतर जेव्हा ते जातात, नंतर तुमच्यापासून जेव्हा ते दूर होतात, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांची जाणीव होतेच होते. कारण त्यांच्याकडे जे असतं ते इतर कोणाकडे नसतं आणि कोणाची कोणी रिप्लेसमेंट करू शकत नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून रिप्लेसमेंट इज नॉट इन द वर्ल्ड. यू कॅन हॅव अ बेटर पर्सन दॅन दॅट, बट नॉट द सेम पर्सन जो की तुमच्याबरोबर खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीने तुमच्याशी निगडीत आहे. तेव्हा उशीर झालेल्याची जाणीव तुम्हाला खूप मनाला त्रास देऊन जाते. तेव्हा उशीर कशाला करता? त्याच वेळी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जे तुमचं नातं-संबंध आहे कोणाशी, ते अंडरस्टँड केलं पाहिजे. तेव्हा आता लक्षात आलं, एखादी गोष्ट जर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या जवळ आहे, तर ते नातं जपा, ती वस्तू जपा, ते लोक जपा. ते सर्वार्थानं तो कौटुंबिक नात्याचा जिव्हाळा तो जपा, जेणेकरून तुम्ही सुखी आणि समृद्ध खऱ्या अर्थानं रोज जीवन जगू शकाल. दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, आपल्याला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. हां, हव्यास. काही लोकांना सगळं काही मिळालेलं असतं, पण नाही, मला हवंय. आता अर्थात माणसाचा हव्यास असावा यावरती माझं काही ऑब्जेक्शन नाही व्यक्तिशः. आणि अर्थात त्यांच्याकडे जर ते कमवण्याची ताकद आहे, मिळवण्याची ताकद आहे, तर त्यांनी ते मिळवायलाच पाहिजे आणि तो त्यांनी हव्यास धरायलाच पाहिजे. पण तो हव्यास खऱ्या अर्थाने किती वास्तव आहे याचाही विचार त्यांनी जर केला, तर त्या धावपळीमध्ये आपलं नुकसान होत नाही.
मग काय होतं, आपण त्या धावपळीत असतो की आपल्याला ते हवंय म्हणून त्या मिळण्याच्या पाठीमागे जातो. आणि मग काय होतं, सतत पुढच्या लक्ष्याच्या म्हणजे पुढचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याच्या मागे धावत आपण गेल्यामुळे आपल्याला आपल्या जवळचे लोक, आपण जे कोणी आहोत ते प्रत्येक क्षण आपल्याकडचा आपण दुर्लक्षित करतो. आणि होतं काय, जीवनाचा समतोल हरवतो. आणि मग त्या धावपळीमध्ये तुमच्या शरीराकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. व्यवस्थितपणे तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवन तुमच्या कुटुंबाबरोबर उपभोगता येत नाही. थोडक्यात काय, तुम्ही प्रत्येक आनंदाचा क्षण हा बाजूला ठेवता आणि फक्त एखादी गोष्ट की जी मिळालेली नाहीये, मग जी कोणती असेल ती, मग ती पैसा असेल, कदाचित सत्ता असेल, कदाचित एक तुम्हाला फेमस व्हायचं आहे, सेलिब्रिटी व्हायचं आहे, आणि त्या सर्व व्यस्त अवस्थेमध्ये तुम्ही मात्र स्वतःला दूर करता आणि स्वतःच्या शरीरावरती परिणाम करून घेता. तेव्हा जास्त कमाईसाठी, जास्त मिळवण्यासाठी काम करताना कुटुंबाची वेळ कधी परत मिळत नाही. म्हणून कुटुंबाला कुटुंबाची वेळ द्या, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या, आणि मग बघा तुम्ही किती सुखी आणि आनंदी व्हाल. तेव्हा कदर करा. आजचा मेसेजच आहे की कदर करा, व्हॅल्यू करा जे आहे त्याची. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य आणि मनशांती हीच खरी संपत्ती आहे मित्रांनो. तर त्याची कदर करा. कारण बऱ्याच वेळा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. ही गोष्ट पैशाने कधी विकत मिळत नाही. ती टिकवण्यासाठी वेळ आणि काळजी आवश्यक असते, आणि त्याच्याशिवाय यशही पूर्ण राहतं, लक्षात ठेवा. आणि ते मिळत नाही. भरपूर पैसा असूनही आजारपणामुळे आनंद घेता येत नाही. हो, काही काही लोकांना गोड खायचं असतं पण डायबिटीस आहे, खाता येत नाही. हा, अनेक प्रकारे म्हणजे आहे त्यामध्ये जर तुम्ही मेंटेन केलं, आहे त्यामध्ये जर तुमच्या शरीराची तुम्ही खऱ्या अर्थानं आब राखली, कदर राखली, तर मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्ही सुखी जीवन जगू शकता. सगळ्यात महत्वाचं आहे की समाधान हे मिळवण्यात नाही, समाधान हे कदर करण्यात आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की येस, आय गॉट इट, येस 100% वी अप्रिशिएट इट, यू आर दी टॉप मोस्ट पर्सन इन द वर्ल्ड, नो डाऊट. पण मिळालेलं कधी तुम्हाला पुरेसं वाटतं का? जर ते वाटत नसेल आणि त्याची तर तुम्हाला कदर केली नाही, तर थोडक्यात काय, कदर केल्याची मनशांती आणि तो आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही. तर तुम्ही करत नाही ना कदर, म्हणजे कदर करणे याचाच अर्थ आहे ऍक्सेप्ट करणे, आणि त्याची महत्व तुम्ही स्वतः व्यक्तिगत जाणणे, आणि ते समाधान त्यातून तुम्हाला जे प्राप्त होईल ते अत्यंत मोठं समाधान असेल. आता बऱ्याच लोकांची वेगवेगळ्या पद्धतीची एक मनीषा असते, आणि ती त्या पद्धतीने असावी, मनीषा असावी, इच्छा असावी, असलीच पाहिजे. मी पुन्हा सांगतोय, पण ते लोकहितावत, समाज हितावत, कुटुंब हितावत आणि व्यक्ती हितावत म्हणजे स्वतः हितावत, ही सगळ्यांना ती समतोल करणारी असावी, आणि मग ती असावी. बरोबर ना? म्हणून साध्या घरात राहणारा माणूसही आनंदी असतो, आणि महालात राहणाराही माणूस आनंदी पण असतो आणि दुःखी पण असतो. पण साध्या घरातल्या माणसाच्या गरजा लिमिट आहेत, परंतु मोठ्या घरातल्या माणसाच्या गरजा ह्या आणखी नसतात. पण त्यासाठी तो कमवतो, त्यासाठी तो कष्ट करतो. पण त्यानेही मोठ्या घरामध्ये त्याला आनंद घ्यायचा असेल तर त्याने एकच केलं पाहिजे, आहे त्या गोष्टीची त्या मोठ्या घरातही कदर केली पाहिजे. पण आणखीन त्याला त्या पद्धतीने व्याप्ती वाढते. मी मगाशीच म्हटलं, समाजासाठी, व्यक्तिगत जीवनासाठी, कुटुंबासाठी जो समतोल राखतो तो मग छोट्या घरात राहू नाही तर मोठ्या घरात राहू, आनंद घेणारच. पण समाधान हे मानण्यावरती आहे, समाधान हे तुमच्यावरती आहे. शेवटी तुम्हाला किती जागा लागते आणि किती जागेचा तुम्ही उपयोग करता, त्याप्रमाणे तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची निर्मिती केली पाहिजे. तुम्ही कितीही मोठं घर बांधा, बांधलंच पाहिजे, पण ते बांधत असताना त्याचा उपभोगही घेतला पाहिजे. आणि जर तुम्हाला उपभोग घेता येत नाही, तर याचा अर्थ की तुम्हाला आणखीन त्याच्यावरती व्यक्तिगत काम करावं लागेल की मी या घराचा उपयोग कसा घेऊ, उपभोग कसा घेऊ, आणि मग त्या अर्थानं कदर करण्याची एक स्किल तुम्ही डेव्हलप करू शकाल. व्हॅल्यू ऑफ दॅट व्हॉट एव्हर यू हॅव राईट नाऊ. दुसरी गोष्ट, आजचे छोटे छोटे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये मौल्यवान ठरले पाहिजेत. आजचा क्षण हा उद्यासाठी मौल्यवान ठरला पाहिजे. एक अशी आठवण, आज दिवसभर तुम्ही काय आठवण केली, आज दिवसभर तुम्ही काय केलं, चांगली गोष्ट, ती तुमच्या आयुष्यामध्ये ना आनंद देणारे ठरले. म्हणून दररोज साधे क्षण आपल्याला तेव्हा महत्वाचे वाटत नाही. कधी कधी वाटतं हा हे क्षण काय, ओके, इट्स ओके. अरे तसं ओके नाहीये ते, दॅट इज नॉट ओके, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड बेसिकली अंडरस्टँड की हा क्षण आहे ना आत्ताचा मोड, हसण्याचा, हसलं पाहिजे, आनंद व्यक्त करण्याचा, आनंद व्यक्त केला पाहिजे, मनमोकळे बोलण्याचा व्यक्त केले पाहिजे, की जे मी रोज करतोय. मी माझे स्वतःचे विचार व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतो. तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की मी
काहीतरी माझे चांगले विचार जे माझ्या अनुभवातून निर्माण झालेले आहेत आणि लोकांना एक मार्गदर्शन व्हावं, लोकांचं भलं व्हावं, लोकांना आनंद आणि सर्वार्थानं त्यांचं जीवन सुखमय व्हावं, हीच भावना असल्यामुळे तो मला आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद मी घेत असताना माझा हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. कारण प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना मला वेगवेगळ्या पद्धतीचे इंट्युशन्स असतात, मला वेगवेगळ्या प्रकारचं सेन्सेशन येतं आणि मग लक्षात येतं की अरे, आपण अजून काही आपण चांगलं देऊ शकतो का आपल्या ऐकणाऱ्याला, आपल्याला जो फॉलो करतोय त्याच्यासाठी. कारण त्यांच्या जीवनामध्ये कुटुंब आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची मुलं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे नातेवाईक आहेत. या सगळ्यांना त्यांनी जवळ घेतलं पाहिजे, सगळ्यांना ते प्रेम, तो ओलावा त्यांनी दिला पाहिजे आणि प्रत्येकाची कदर केली पाहिजे. आणि हो, कुटुंबाने पण त्या व्यक्तीची कदर केली पाहिजे, कारण तो कष्ट करत असतो, तो रात्रंदिवस पळत असतो आणि त्याच्या पाठीमागेही तुम्ही असलं पाहिजे. आणि अर्थात असतातच लोक, पण काही काही लोक नसतातही. हो, अशी पण उदाहरणं समाजामध्ये आहेत मित्रांनो. म्हणून प्रत्येक व्यक्ती आणि संधी कायमची नसते. आयुष्यामध्ये तुमच्या येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला ती मिळालेली एक गॉड गिफ्ट असते. ती त्याचा जर तुम्ही उपयोग उत्तम पद्धतीने केला तर तुमचं सोनं होईल. आणि तुम्हाला जर ते करता नाही आलं तर लक्षात घ्या, ती संधी तुम्हाला परत मिळणार नाही. कारण माणसं रिप्लेस होत नसतात, माणसाला माणसं भेटतात, पण माणूस तोच त्या क्वालिटीचा, त्या ज्ञानाचा, त्या संस्काराचा, त्या चारित्र्याचा पुन्हा मिळणे फार मुश्किल असतं मित्रांनो. म्हणून तुमचे जे नातं तुमच्या कोणाबरोबर असेल ते टिकवा, त्याला आनंद घ्या. कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, जिथे जिथे तुम्ही कुठं असाल, तुमच्या कुठे कुठल्या प्रसंगामध्ये तुम्ही तुमची नाती निर्माण केली असतील, जी सकारात्मक आहेत, ती उत्तम आहेत, ती तुम्ही टिकवा. कारण परत संधी मिळत नाही मित्रांनो. कारण व्यक्ती आणि संधी, एक बऱ्याच वेळा एखाद्याला अपॉर्च्युनिटी येते आणि अपॉर्च्युनिटी बऱ्याच वेळा काही काही लोकांना अपॉर्च्युनिटी आलेली असते. उदाहरणार्थ कोणाची तरी मदत हवी असते त्यांना, आणि मदत हवी असते म्हणून तेव्हा संपर्क साधतात, आणि मदत घेतल्यानंतर त्यांना त्या मदतीचं रूपांतरित त्यांच्या विकासासाठी करता येत नाही. ही संधी ते दवडतात आणि ती परत येत नसते. कारण तो जो देणारा असतो त्याला आणखीन समाजामध्ये त्याला त्या त्या व्यवसायाच्या संबंधाने असेल, व्यक्तिगत सामाजिक डेव्हलपमेंटच्या संबंधाने असेल, अशा ठिकाणी तो पुन्हा तो व्यस्त राहतो आणि त्यामुळे तुम्हाला ती संधी मिळत नाही, किंवा तुम्ही इग्नोर करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्या पद्धतीने दुर्लक्ष करता. तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही कदर नाही न केली तो वो क्षण वापस नहीं आएगा दोस्त. क्योंकि कदर उसी वक्त करो जिसके लिए आपने कुछ सोचा है. इस सोचने का रवैया अलग होगा आपका. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, प्रासंगिक विचार करतो. आपल्या समोर कोणीतरी बसले असतं, आपल्याला ते काहीतरी सांगतं. आपल्या बरोबर कोणीतरी मार्केटमध्ये असतं, तिथं आपल्याला कोणीतरी सांगतं. आपल्याला कोणीतरी समाजामध्ये जातो आपण, तिथं काहीतरी आपण ऐकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऐकतो. तर ऐका, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे म्हण खरीच आहे. आपल्याला काय पडतं आपल्या कुटुंबाबद्दल असेल, आपल्या कुटुंबाबद्दल कोणी काय आपल्याला सांगितलं तर त्याच्यावर लगेच विश्वास नाही ठेवायचा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती विश्वासू आहे, आपल्या प्रत्येकातील व्यक्ती ही चारित्र्यवान आहे, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आपली खऱ्या अर्थानं सन्मानाची आहे, हाच विचार करायचा. हा, आणि कदाचित जर काय वेगळं असेल ते तुमच्या निदर्शनास येतच. पण बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा तुमच्या वर्तनानं, तुमच्या शब्दानं जेव्हा एखाद्याला तुम्ही खऱ्या अर्थानं बोलता, तेव्हा कदाचित चुकत असेल कोणी एखादा, तो दुरुस्त पण होऊ शकतो किंवा ती दुरुस्त पण होऊ शकते. असं हे जीवन आहे मित्रांनो. म्हणून प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनातली महत्वाची आहे. चांगली संधी न घेतल्यावर नंतर पश्चाताप होतो. हो, बऱ्याच वेळा एखादा माणूस गेला सोडून किंवा तेव्हा त्या पद्धतीने भेटला नाही तर मग पश्चाताप होतो. हो, अनेक तुमचे व्यक्तिगत प्रश्न असतील, त्याचे सुटलेले पण असतील, ते सोडवणारे तुमच्या आयुष्यात आले असतील आणि तुम्ही आनंद घेतला असेल. परंतु आता काही गोष्टी अशा तुमच्याकडे सुटल्या पण असतील, त्याचा तुम्ही आनंद घेऊ नाही शकला. आता आठवून कधी पश्चाताप करू नका. हा, आता इथून पुढे सावध राहा. म्हणून तर माझा व्हिडिओ बनतोय. कशासाठी? की प्रत्येक गोष्टीची क्षणोक्षणी तुम्ही कदर करा. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, नातं असेल, जे काय तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याची तुम्ही कदर करायला शिका मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, कृतज्ञ तुम्ही सगळ्यांबद्दल आभार असले पाहिजे. आभारी काय, की जे आहे ते पुरेसं वाटायला शिकलं पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी, यू मस्ट बी कंटेंट. तुम्ही खऱ्या अर्थानं एक समाधानी असलं पाहिजे. जे माझ्याकडे आहे त्यामध्ये मी आहे. ओके, मला बसायला खुर्ची आहे, ओ खूप छान. मला काम करायला टेबल आहे, खूप छान. मला झोपण्यासाठी बेड आहे, खूप छान. माझ्याकडे घरामध्ये फॅन आहे, खूप छान. ह्या गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. माझ्या घरामध्ये सुंदर कुटुंब आहे, सुंदर मला लेकरं आहेत, सुंदर माझी पत्नी आहे, सुंदर माझे नातेवाईक आहेत, याबद्दल तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे. आणि मग बघा, तुमच्या जितक्या आनंदाने त्या गोष्टी पाहाल, जितकं तुम्ही काही त्याला बद्दल धन्यवाद द्याल, मग काय हो, कृतज्ञतेमुळे मनात सकारात्मकता वाढते.
तुम्ही आनंदी आनंदी होता. आपल्याला जे आहे त्यात समाधान मिळायला लागतं आणि अर्ध्या भाकरी सुद्धा माणूस सुखी राहतो. हो, ही म्हण नाही, ही वस्तुस्थिती आहे. इट्स अ माइंडसेट ऑफ यू ना. म्हणून तक्रारी कमी होतात. म्हणून छोट्याशा छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद केला पाहिजे आणि धन्यवाद म्हटलं पाहिजे. हो मित्रांनो, धन्यवादामध्ये ती ताकद आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे ती ताकद आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणता युनिव्हर्सला, तुम्हाला त्या पद्धतीने युनिव्हर्स मदत करायला लागतो. म्हणून बी पॉझिटिव्ह, बी कन्स्ट्रक्टिव्ह अँड बी हॅपी ऑल द टाइम. तुलना करू नका. तुम्ही तुलना केली की आनंद कमी होतो. अरे तो असा, तो तसा, ती तशी, तो अरे काय संबंध आपला? अरे नका रे करू ते. कारण काय माहितीये का? तुमचा आनंद तुम्ही घालवताय. अरे वाई, तुमचं डोकं का त्याला लावताय? तो असाच आहे, ते तसाच आहे. अरे फॉरगेट. जे तुमच्या समोर येतं त्या कामाच्या अनुषंगाने बोला आणि मग त्या व्यक्तीला विसरून जावा. ती कोणी असेल, तो कोणी असेल किंवा ज्या संबंधाने तुम्ही कोणाशी निगडीत आहात, तिथे तिथल्या तिथे गोष्टी तुम्ही विसरून जावा. तुलना करू नका. तुमच्यापेक्षाही मोठी लोक या जगात आहेत. माझ्यापेक्षाही लोक या जगात मोठी आहेत, ज्ञानी आहेत आणि मग आपण त्या ज्ञानी लोकांचं ऐकलं पाहिजे. आपण त्या ज्ञानी लोकांच्या सहवासात गेलं पाहिजे आणि जेव्हा आपण असं करू ना, मग तेव्हा आपण आनंदाची कदर करतो आणि मग आनंद आपला कमी नाही होत. म्हणून इतरांशी तुलना केल्याने असंतोष वाढतो. अजिबात नका करू. काय? आणि हे तुम्हाला अनुभवाला आलं असेल. मला अमुकच गोष्ट पाहिजे, मला तमुकच गोष्ट पाहिजे. अरे नका करू. हे आयुष्य अत्यंत चांगलं मिळालेलं आहे. हे आयुष्य मुळात क्षणभंगूर आहे. हो, कारण वरच्या विधात्याने जर ठरवलं, की आज तुला गुड बाय करायचंय, तर तुला कळणार नाही किंवा तिला कळणार नाही, की गुड बाय कधी होणार आहे. सो बी कॉशियस, सावध राहा. आहे त्या आनंदाचा, आहे त्या क्षणाचा तुम्ही आनंद घ्या मित्रांनो. म्हणून आपल्याकडे काय आहे हे दुर्लक्षित होत असेल, तर लक्षात ठेवा, तो तुम्हाला आनंद देणार नाही. म्हणून इतरांच्या मोठ्या घराशी तुलना करू नका. इतरांच्या मोठ्या गोष्टींशी तुलना करू नका. स्वतःच्याकडे असलेल्या गोष्टी कमी कधी वाटू देऊ नका आणि मग बघा तुम्ही कदर करताय हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून जे आहे त्याचे जतन करा आणि जपणूक करा. मग तुमच्याकडच्या असलेल्या वस्तू असतील, व्यक्ती असेल, नातं असेल, जे काय आहे त्याचं तुम्ही जतन करा. कारण मिळालेल्या गोष्टी टिकवणं तितकंच महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील, बऱ्याच वेळा तुमची नाती अशी घट्ट होतील, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट तुम्हाला सुंदरपणे मिळालेली आहे, तो लिंक तुम्हाला कनेक्ट झालेली आहे, ती कधीही तोडू नका. कारण नातं, आरोग्य आणि काम सगळ्यांची काळजी घ्या. जपणूक केल्याचं तुमचं मूल्य वाढेल आणि नातं टिकवण्यासाठीचा जो संवाद आणि वेळ तुम्हाला जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मिळेल. तेव्हा मित्रांनो, जे आहे ते जतन करा, त्याची कदर करा. जे जर कोणी तुम्हाला भेटलं असेल, तुम्हाला कोणीतरी काही कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला जर काही मदत करत असेल, तर त्याचा आदर करा, सन्मान करा आणि प्रामाणिकपणे त्यांच्याशी तुमचं नातं टिकवा. कदर नसलेले यश रिकामेपणे येते. एखाद्या गोष्टीची कदर नसेल ना, तर ते यश रिकामे, त्याच्यामध्ये मजा नसते मित्रांनो. कारण अरे माझ्याकडे आहेच ना, मला हे मिळालं, इट्स ओके, अशी भावना जर असेल ते चुकीचं आहे. म्हणून फक्त यश मिळवणं पुरेसं नसतं. बिकम अ विक्टोरियस इन लाईफ इज व्हेरी इझी. येस, विथ अ हार्डवर्क, विथ अ स्मार्ट वर्क आणि विथ अ सिन्सिअरिटी. डेफिनेटली तुम्ही मिळवता, पण काय, त्याचा आनंद घेण्यासाठी कदर आवश्यक आहे. नाहीतर आतून रिकामे पण वाटतं. जेव्हा मोठं पद मिळाल्यावर पण समाधान नसेल, तर का उपयोग आहे? त्यासाठी तुम्ही यू शुड बी हॅपी, नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं आहे, व्यस्त राहण्यापेक्षा वर्तमानात जगा. आणि अधिक महत्वाचं आहे, आपण काय करतो, नुसतंच व्यस्त राहतो, पण आपण वर्तमानात जगत नाही. अरे तुम्ही बिझी आयुष्यात राहा. अरे बिझी बिझी काय बिझी, यू शुड बी डेफिनेटली. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांना आनंद देण्यामध्ये आहे, तर तो मला आनंद आहे, त्याच्यामध्ये कदर आहे, म्हणून मी त्यात बिझी आहे. पण बिझी ही सकारात्मक गोष्टीसाठी आहे. बिझी मी लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि ती गोष्ट मला आनंद देणारी आहे. पण मग तुम्ही म्हणाल आम्ही पण काम करतो, आम्ही कामासाठी, आमच्या विकासासाठी. अरे निश्चित, पण काय हो, तुम्ही आनंद विसरताय का? कदर करण्याची गोष्ट सोडताय का? अरे असं करू नका. तर तुम्ही फक्त व्यस्त राहणं म्हणजे जीवन नाही, तर वर्तमानात क्षणात जगणं गरजेचं आहे. मग हे सगळं करत असताना आय एम एन्जॉईंग विथ ऑल माय ग्रँड चिल्ड्रन. माझे नातेवाईक आहेत, त्यांच्याबरोबर आहे, माझ्या कुटुंबाबरोबर मी बोलतो, मला आनंद मिळतो. मी त्यांच्याशी विचारविमर्श करतो, ते मला मार्गदर्शन करतात, काही गोष्टी ते नव्याने सांगतात. कारण तरुणाई नवीन विचारांचे आहे, त्यांचा मी ऐकतो. कारण ऍडजस्टमेंट इज द लाईफ ऑफ जर्नी. हे ऍक्च्युली ऍडजस्टमेंट इज द फंडामेंटल थिंग इन द लाईफ. ती सगळ्यात महत्वाची आहे. गेट ऍडजस्टेड.
आणि ही जंजी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. आणि म्हणून मोबाईलमध्ये व्यस्त राहून कुटुंबासमोर वेळ वाया घालवू नका. अर्थात मोबाईलमध्ये सगळेजण असतात, काही लोक आमच्यासारखे कामं करत असतात आणि काही लोक अविनाकारण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात. विशेष करून विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही क्रिएटिव्ह राहा. त्या मोबाईलमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह लर्निंग आहे. आणि तुम्ही जे काम करत असाल तर त्या कामाच्या ठिकाणी मात्र मोबाईल कधी वापरू नका, कारण त्याचा दुरुपयोग होईल आणि त्यामुळे तुमचं कामावरती कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि कामामध्ये चुका होतील. त्यामुळे साहजिकच त्या कार्यालयीन कामकाजामध्ये जिथे कुठे तुम्ही असाल तिथे चुका होतील आणि नुकसान शेवटी त्या कंपनीचं आणि त्या पद्धतीने तुमचं आणि त्यानंतर राज्याचं आणि देशाचं आणि जगाचं होतं. तुम्ही म्हणाले काय? हो भावांनो, तो लिंक आहे. ती लिंक आहे व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक या सगळ्यांचं ते नुकसान होत राहतं. म्हणून जे आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि ते केल्यानं जीवन समृद्ध होईल तुमचं. आपल्याकडे काय आहे यावर लक्ष अधिक तुम्ही द्या, त्यात समाधानी वाढवा आणि अभावावर लक्ष अजिबात देऊ नका, कारण अभावावर लक्ष दिल्यानंतर दुःख वाढतं. अरे हे माझ्याकडे नाहीये, अरे नका, नाही तर नाही, इट्स वन डे इट कम, आणि जे तुम्हाला मिळणार आहे ते मिळणारच. वेळेनुसार प्रत्येकाला हा विधाता देत असतो. हा त्याचा नियम आहे, युनिव्हर्सल लॉ आहे, की तो तुम्हाला वेळेवरती सगळ्या गोष्टी देतो, उत्तम देतो. उत्तम ते उत्तम, अपेक्षा पण तुम्ही केलेली नसते, इतकं सुंदर तो देत असतो. कारण तुम्ही सकारात्मक आहात, तुम्ही चारित्र्यवान आहात आणि तुम्ही नीतिमान आहात, तर निश्चित तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या गोष्टीला वेळ नेहमीच लागतो मित्रांनो. म्हणून दृष्टिकोन बदलल्याने जीवन बदलतं, असं मी काल तुम्हाला म्हटलं होतं. पण कृती केल्याने तुम्हाला आनंद मिळेल, म्हणून कदर करण्याची कृती करा. कमी गोष्टी असूनही आनंद तुम्ही खऱ्या अर्थानं घ्या आणि आनंद जीवन जगा. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आयुष्यामध्ये आपल्या जवळच्याची, आपल्या संगतीनं, आपल्या जीवनाच्या संगतीनं, आपल्या कामाच्या संगतीनं, आपल्या सामाजिक नातेसंबंधाच्या संगतीनं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आता कदर केल्या नसतील त्या कदर करायला सुरुवात करा. आणि ते कदर केल्यावरती तो जो तुम्हाला आनंद आहे तो फार मोठा आहे. तुम्ही द्विगुणित आनंदामध्ये रोजचा क्षण जगाल. त्यावर धन्यवाद द्या. मला विश्वास आहे मित्रांनो की हा माझा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी मदत करा. कारण माझा हेतूच आहे तुम्ही सुखी आनंदी व्हावं म्हणून. आणि म्हणून तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते निश्चित माझ्या संपर्क करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. माझा जो युट्यूब चॅनल आहे तो मेन्थॉर नावानं आहे, MENTHOR. आणि तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. कारण मी रोज नवीन व्हिडिओ नव्या विचारानं, नव्या अनुभवानं आणि जे काही मला सेन्सिटाईज होतं, जे काही मला स्फुरतं, जे मला इंट्युशन येतं त्याप्रमाणे बनवतो. आणि म्हणून मला जे वाटतं, जे वास्तवाशी आहे तेच मी बोलतो आणि ते मला आवडतं, कारण का ते माझं कर्म आहे, ती माझी पॅशन आहे की लोकांना खऱ्या अर्थानं सत्य सांगण्यामध्ये खूपच मजा आहे. धन्यवाद मित्रांनो, मला तुम्ही ऐकल्याबद्दल. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला या व्हिडिओनं पुन्हा एक उत्तम ऊर्जा मिळेल, उत्तम आनंद मिळेल आणि तुम्ही सुखी व्हाल. थँक्यू. आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू.